ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त 1 रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील प्रकाश खपके हे शेतकरी कर्जबाजारी झाले होते। कर्जमाफी होत नसल्याने ते काही दिवसांपासून चिंताग्रस्त झाले होते आणि अशातच 20 सप्टेंबर रोजी स्वतःच्याच विहिरीमध्ये उडी मारून त्यांनी आत्महत्या केली आहे। राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील शेतकरी प्रकाश सदाशिव खपके या गरीब कुटुंबामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेती व्यवसायामध्ये कर्जबाजारी होऊन नैराश्यपोटी आपल्या स्वतःच्या विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समजतंय। याबाबत माहिती अशी की प्रकाश खपके यांनी आपल्या शेतामध्ये हातूसने कर्ज घेऊन डाळिंबाची लागवड केली होती। त्या फळबागेला 1 वर्ष झालं तरी अद्याप कवडीचे अनुदान मिळालं नाही। त्यामध्ये आंतरपीक सोयाबीन घेतलं होतं, परंतु सध्या चालू असणाऱ्या अतिवृष्टीमुळे पीक उपळून जमीनदोस्त झालं। आता शासनाची कर्जमाफी होईल या आशेवरती जीवन ते जगत होते, परंतु घरची आर्थिक परिस्थिती बिकट होत असल्याने ते उदरनिर्वाहासाठी मजूर म्हणून काम करत होते। शासन कर्ज माफ कधी करणार, दवणगाव सोसायटीचे घेतलेलं कर्ज कसं फेडायचं या चिंतेमध्ये ते कायमच असायचे। या नैराश्यपोटी त्यांनी आपल्या स्वतःच्याच विहिरीमध्ये उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली आहे। प्रकाश खपके हे शनिवारी 20 सप्टेंबर रोजी रात्री 9च्या दरम्यान घरामधून बाहेर गेले होते। सोमवारी 22 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4च्या दरम्यान त्यांचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावरती तरंगताना दिसून आलाय। यावेळी सरपंच भाऊसाहेब खपके, पोलीस पाटील नंदकुमार खपके, विलास खपके तसेच अण्णासाहेब खपके, मनोज शेडगे, सुनील खपके, रुग्णवाहिका चालक रवींद्र देवगिरे आदींच्या मदतीने मृतदेह विहिरीमधून बाहेर काढण्यात आला। मयत प्रकाश खपके यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे। ते प्रफुल्ल खपके यांचे वडील होते। त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी।